जगाला आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाचं सावट केवळ भारतावरच नाही तर सीमापार पाकिस्तानातही उमटलंय। मात्र या महान गायिकेला श्रद्धांजली वाहणं पाकिस्तानमधील एका आघाडीच्या न्यूज चॅनलला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे। आशाजींच्या निधनाची बातमी देताना आणि त्यांची गाणी आणि भारतीय चित्रपटातील दृश्य दाखवल्याबद्दल पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटीनं जिओ न्यूजला नोटीस बजावली आहे। आता या वादाचं मुख्य कारण काय आहे तर पाकिस्तानात 2018 पासून भारतीय चित्रपट, गाणी आणि इतर मजकूर प्रसारित करण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे। जिओ न्यूजनं आशा भोसले यांच्या निधनाचं वृत्तांकन करताना त्यांच्या अजरामर गाण्याचा वापर केला। हा प्रकार न्यायालयाचा जाणीवपूर्वक केलेला अवमान असल्याचं पेमराने म्हटलंय। या प्रकरणी 27 एप्रिलला चॅनलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। दंड चॅनलचं निलंबन किंवा परवाना रद्द करण्याची तरतूद पेमराच्या नियमावलीत आहे। जिओ न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक अझहर अब्बास यांनी या नोटिसीला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। एखाद्या महान कलाकाराच्या आयुष्यावर अहवाल देताना त्यांच्या कामाचा आढावा घेणं ही पत्रकारितेची परंपरा आहे असं त्यांनी म्हटलंय। आशाजींचे पाकिस्तानशी असलेलं नातं सांगताना त्यांनी नमूद केलंय की त्या नूर जहां यांना आपली मोठी बहीण मानत असत। त्यांनी नुसरत फतेह अली खान याच्या सोबतही काम केलंय। युद्ध आणि संघर्षाच्या काळात कला आणि कलाकार बळी पडू नयेत, संगीत आणि कलाच लोकांना जवळ आणतात असंही अब्बास यांनी म्हटलंय।